नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. वटपौर्णिमा अहिल्यानगर जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. सौभाग्यवतींसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि भावनेचा दिवस. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, संसार सुखाचा व्हावा, समृद्धी राहावी यासाठी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून व्रत करतात. वडाच्या झाडाखाली सावित्रीने यमराजापासून आपले पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. या पुराण कथेला स्मरून हे व्रत आजही अढळ श्रद्धेने पाळलं जातं. वटवृक्षाची घनसावली जशी जीवनात आश्वासक असते, तशीच पतीच्या प्रेमाची साथ अखंड लाभावी ही प्रत्येक स्त्रीची भावना असते. आज मात्र या व्रताच्या निमित्तानं नात्यांमध्ये समजूतदारपणाची नवसंवेदना दिसून येते. अनेक नवदाम्पत्य आणि तरुण तरुणींनीही एकमेकांच्या दीर्घ साथीसाठी वडाची पूजा केलेली आहे. नात्यांमध्ये विश्वास, प्रेम आणि समर्पण वाढावं म्हणून हे व्रत नव्या पिढीलाही आपलंसं वाटू लागतं. जसे पत्नी पतीसाठी 7 जन्मांची प्रार्थना करते, तसंच पतीही तीच पत्नी 7 जन्म मिळावी म्हणून वडाच्या पारंब्यांना प्रदक्षिणा घालतो. धर्म, श्रद्धा आणि आधुनिक भावविश्व यांचा अनोखा संगम म्हणजेच वटपौर्णिमेच्या निमित्तानं प्रेम, निष्ठा आणि समर्पणाची नवी जाणीव समाजात रुजताना दिसते. मी सोनम विशाल शिंदे. गेली 2 वर्षापासून मी वट सावित्रीची पूजा करते आणि वडाची पूजा ह्यासाठी करतात की वडाचं आयुष्य सगळ्यात जास्त असतं, 100 वर्षापेक्षा जास्त ते झाड टिकतं, म्हणून 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून वट सावित्रीची पूजा करतात. माझं नाव मनीषा अविनाश लबडे. आम्ही वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी वडाच्या तिथे आलेलो आहोत. वटपौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला साजरी केली जाते. पूर्वीच्या काळी साधारण महिलांना बाहेर पडायला मिळत नव्हतं, म्हणून महिलांनी सर्वांनी एकत्र यावं. हा एक त्याचा पारंपरिक उद्देश आहे आणि शास्त्रीय उद्देश असा आहे की वडाच्या झाडाभोवती भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि पारंपरिक दृष्ट्या बायका येऊन 7 फेऱ्या घालतात, एकमेकींच्या ओट्या भरतात. अशा पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली जाते. कविता रामानंद डोंगरे. या ठिकाणी आम्ही वडाची पूजा करायला आलो, कारण की वडाची पूजा यासाठी करतात की तोच नवरा आपल्याला 7 जन्मी भेटावा. कारण या जन्मी तर खूप छान त्यांनी आम्हाला म्हणजे वागवलं, घर भागवताय, सगळं व्यवस्थित करताय, त्यामुळे ते आम्हाला 7 जन्मी हेच भेटावे म्हणून आम्ही देवाला प्रार्थना करतो. कारण वड ही 100 वर्षाच्या वर जगतो, म्हणून आम्हालाही आयुष्य लागावं म्हणून आम्ही या वडाच्या पूजेसाठी या ठिकाणी आलेलो आहोत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.